हे तर तुम्ही तुमची क्वालिटी सांगितली, पण मार्केटमध्ये बरंच भेसळयुक्त मसाले मिळतात. बरोबर. त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? भेसळयुक्त मसाले हे आता कसं झालं आहे, एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक म्हणजे आमच्या मसाल्यामध्ये अशी गत झाली आहे की आज जर कंपनी उघडली एकाने तर ती 6-7 किंवा वर्षभरात ती बंद पडलेली असते. अच्छा. हां, तर कारण हेच की भेसळयुक्त. कारण का मार्केटचा ॲनालाइज करत नाहीत, मार्केट स्टडी करत नाही आणि न केल्याने त्याच्यावरचं आपण आता कसं झालं, मसाल्याचा बिझनेस एवढा मोठा आहे, लोकांना असं वाटतं की मसाल्यामध्ये आपण भरपूर पैसे कमवू. पण तसं शेवटी काय होतं, ह्या मसाल्यामध्ये प्रत्येक म्हणजे वस्तू ज्या आहेत मसाल्याच्या इन्ग्रेडियंट, खसखसपासून मिरीपासून या वस्तू सगळ्या चांगल्या वस्तू मिळायला पाहिजेत. जसं मी मिरच्या मकापासून म्हणालो, त्याच्या वस्तू पण आहेत ना, त्या इन्ग्रेडियंट साधारण 22-23 आयटम्स असतात. त्या मसाल्याच्या वस्तू व्यवस्थित योग्य आणि चांगल्या क्वालिटीच्या आपण वापरतो. त्या जर कमी हलक्या क्वालिटीच्या वापरल्या तर त्याच्यामुळे पण आपले मसाले कालांतराने म्हणजे खराब होतात. किंवा तुम्ही म्हणालात ना 6 महिने 7 महिने त्याचा रंग उडतो. तर उडतो कारण का त्या मिरच्या पण हलक्या प्रतीच्या घेतात. कारण का मार्केट कॉम्पिटिशन असल्याकारणाने लोकांना स्वस्त पण पाहिजे, स्वस्त पाहिजे आणि मस्त पाहिजे. मग म्हणून ते मार्केटमध्ये स्वस्त मिरच्या वेगळ्या आहेत, त्याचा रेट कमी आहे, आणि चांगल्या प्रतीच्या मिरच्या आहेत त्याचा रेट डबल आहे. पण लोकांना स्वस्त पाहिजे म्हणून हे सगळं ह्या गोष्टी होतात. आणि टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये टेस्ट एनहान्सर, कलर, फूड कलर, जो आपला नॅचरल आपला कलर असतो मिरच्यांचा कलर, गरम मसाल्याचा, तो आपण देतोच आहोत. पण लोकांना स्वस्त पाहिजे म्हणून ते फूड कलरसुद्धा आहे. त्याच्याने लाल जास्त येतं. कारण का फूड कलर जो आपण सरबतसाठी वापरतात काही जण, तो कलर जर आपल्या मसाल्यामध्ये पडला तर तो एकदम लाल दिसतो, लाल भडक. हां, मग त्या फूड कलरने काय होतं, त्या फूड कलरने होणारे आजार हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे पुढे होणारे आजार, तसं तर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते आजार असे वाढत आहेत, झपाट्याने वाढत आहेत. म्हणजे साधारण 40-50 वर्षापूर्वी असं काहीच नव्हतं आपल्याकडे, कॅन्सर म्हणजे ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी ह्या सगळं वाढत गेलेलं आहे, त्या सगळ्या भेसळमुळे झालेले आहेत सगळं. बरोबर. आता तर आजकाल खूपच खाण्याच्या प्रोडक्टमध्ये भेसळ खूपच जास्त वाढलेली आहे. आणि ते मेन म्हणजे टेस्ट एनहान्सर पण आहे, म्हणजे त्याच्यावरती पांघरूण घालायला. अच्छा. हां, म्हणजे टेस्ट एनहान्सरने मग कसं आपल्याला चव लागते. आपण ॲडिशनल होतो याच्यात की चल हां चांगला वास येतो आहे, टेस्ट एनहान्सरमुळे ती टेस्ट लागते. पण त्याच्यामुळे मग एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे. अच्छा. हां, जे लोकांच्या लक्षात येत नाही. लोकांना स्वस्त पाहिजे आणि म्हणून या सगळ्या अशा भेसळयुक्त कंपन्या एवढ्या वाढलेल्या आहेत. त्याच्यापासून आपण त्याच्यापासून आपणच शिकायला पाहिजे की. आणि काय होतं आहे, आम्ही जे मसाले करून देतो ना, हे पारंपरिक ऑथेंटिक, म्हणजे पूर्ण ज्या वस्तू ज्या आहेत त्या एकदम उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. आणि पारंपरिक पद्धतीने मिरच्या सुकवतो एक साधारण 2-4 दिवस मिरच्या सुकवणार. आणि जो गरम मसाला आहे तो मंद आचेवर भाजावा लागतो. अच्छा. हां, मंद आचेवर भाजून मिरच्या, सुकवलेल्या मिरच्या आणि हा मसाला एकत्र कुटावा लागतो. पूर्वीचं कसं असायचं, उखळ असायची, बायका एक मोठी हे असायची, उखळीने तो मसाला कुटायचे. आता अत्याधुनिक आलं, यंत्र आलं आहे. तर यंत्राचा उपयोग करून आपण कांडप मशीन आहे, 8-8 पाराचे कांडप मशीन आमच्याकडे आहेत. मग त्या मशिनरीवरती आपण ते मसाले कुटून घेतो, डंकावरती. मग ते जे डंका आहेत ना, त्या डंकाचं काम काय आहे की ते मसाले एकदम बारीक कुटून होतात आणि त्याच्यातला ऑइल कंटेंट अरोमा हा शेवटपर्यंत राहतो. तो राहत नाही कुठे, तो पल्व्हरायझरमध्ये. म्हणजे मोठमोठ्या आज ज्या कंपन्या तुम्ही आपल्याला दिसत आहेत, काही कंपन्यांना भारताच्या बाहेर पण बॅन केलेलं आहे, पण आपल्यामध्ये आहेत चालू अजूनही. मग त्या कंपन्यांनी पल्व्हरायझर यूज करून फाईन क्वालिटी मिळते, बारीक क्वालिटी मिळते, पण त्याच्यामधला ऑइल कंटेंट अरोमा हा जळून जातो. अच्छा. हां, तर आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपण जे कांडप मशीन आहे म्हणजे डंकावरती, त्याच्यामध्ये तो राहतो शेवटपर्यंत. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना की 6 महिन्याने कलर फिका पडतो, ते ह्या कारणाने पण होतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.